आज कळविण्यात येते। 15 दिवसांपासून आधी तुम्हाला कळलेलं आहे की इथं भारुडाचा कार्यक्रम आहे, सप्ताह चालू आहे। ऐका, आवाजाकडे लक्ष द्या, ऐका, आवाजाकडे लक्ष द्या, प्रत्येक शब्दाकडे लक्ष असू द्या। या ठिकाणी भारत माता नगरमधील सर्व भावी भक्त जेवणाऱ्यांनी सावकाश जेवा, तोंडाचा आणि हाताचा संबंध ठेवा, बरोबर आहे का? जे जेवतात फक्त घास उचलायचं, तोंडात घालायचं, बोललं तर काय होतंय, ठसका लागतंय। आणि नेमकं आम्ही गेल्यावर म्हणू नका ते भारूड चालू असताना मला ठसका लागले म्हणून, आहे का नाही? असं कोणी सुद्धा बोलू नका। सर्वांना विनंती, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो श्री ज्ञानराजा सुपात्र। ठविता भले महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। पुंडलिकावरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, अवधूत चिंतन गणपति बाप्पा मंगल मूर्ती। हरी हरी जय जय राम, हरी 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 जय जय राम कृष्ण। महाविठ्ठला
विठ्ठल बरवा विठ्ठल आणि या बसव कल्याण डिस्ट्रिक्ट असू द्या, बेळगाव डिस्ट्रिक्ट असू द्या, गुलबर्गा डिस्ट्रिक्ट असू द्या, या सर्व जिल्ह्यामध्ये नामवंत पारुणकार कीर्तनकार म्हणून आहे. त्यांनी विनंतीला मान देऊन आपल्याला तारीख दिलेली आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे, शांतपणे ऐका ऐका. आपण सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगलमंगल्ये
विनाशोद दक्षिणी तरी विजय मूर्ती सर्वा नमन माझे पांडुरंगा यावे तुम्ही आता भारुडांच्या प्रसंगा मेरा सोनिया भवसंगा तरी विजय मूर्ती सर्वा नमन माझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया भेद अभेद करुणिया भेद अभेद करुणिया असं भारतनगरमधील या ठिकाणी येण्याचं संधी या ठिकाणी भारतनगरमधील सर्व भावी भक्तांनी मिळून या ठिकाणी पंचांना सांगितलं आणि पंच कमिटीच्या वतीने संजय महाराज पाटील गुरुस्थानी आहेत आणि या ठिकाणी आपल्याला येण्याची संधी या पंच कमिटीच्या वतीने या नगरमध्ये सर्व भावी भक्तांमुळे मिळालेला आहे सर्वांनी शांततेचं सहकार्य करून गजानन आला 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 गजानन एक मार्करी असं आहे
एक वेळचा अन्न मिळालं तर दुसऱ्या जेवणाचं काळजी करत नाही, त्याला वारकरी म्हणावं. एकदा का प्रकारच्या खांद्याला चिटकलं, गळ्यामध्ये माळ आलं, हातामध्ये टाळ घेतलं तर भगवंताचं नामस्मरण करत जाणारा हा वारकरी. म्हणून गळ्यामध्ये माळ, गळ्यामध्ये माळ, हातामध्ये टाळ, पताका घेऊन खांद्याला विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला. गळ्यामध्ये माळ, हातामध्ये टाळ, गळ्यामध्ये माळ, हातामध्ये टाळ, पताका लावून जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. अद्भुत चिंतन श्री गुरुदेव भारत माता की, भारत माता की. विठ्ठला नाही ಹಂಗೆ ಭಾವನೆ ಮಾಡ್ತೆ. ಹೌದು, ಭಕ್ತ ನೀವು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ. ಹೌದು, ನನಗೆಲ್ಲ ಬರ್ತದೆ. ನಾನು ಲಮಾಣಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಹೇಳೋದು ನಮಗೆ. ಹೌದು, ಭಕ್ತ ನೀವು ಕೇಳ್ಕೊಂಡು ಹಿಂಗೆ ಕೊಡ್ರಿ. ಮಳಿ ಬಂತಂದ್ರೆ ಯಾರು ನಿಂದ್ರಬೇಡಿ, ಹೋಗ್ರಿ. ಖರೆ ಮಳಿ ಬರಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಕೊಡ್ರಿ. ಮಳಿದ ಗರದಲ್ಲ, ಏನು ಭಜನಿದ ಗರದ ನೀವು ನನಗೆ ಹೇಳಿ. ನೀವು ಮಾಡಿ ಇಲ್ಲ ಹೇಳಿ, ಯಾರು ಹೇಳಿ. ಮಳಿ ಬೇಕು ಏನು ಭಜನಿ ಬೇಕು? ಯಾರು ಬೇಕು? ಭಾಳ ಹುಷಾರಿಂದ ಭಾರತ್ ನಗರದಾಗ ಸಪ್ತಾಹ ಮಾಡಿ 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 ಮಂದಿರ ಹುಷಾರಾಗ್ಯಾರ. ನಾವು ಯಾರಿಗಾರ ಕೇಳ್ತೇವಲ್ರಿ ಯಾರು ಬೇಕು? ಹಾಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಳಿ ಬೇಕು. ಯಾಕೆ ಮಳಿ ಬೇಕು? ಯಾಕೆ ಮಳಿ ಹೊಲ್ದಾಗ ಬೆಳಿಬೇಕು, ಬಿತ್ತಬೇಕು, ಬೆಳಿಬೇಕು, ಮಾರ್ಕೆಟ್ ಯಾರು ಮಾಲ್ ಹೋಗ್ಬೇಕು, 4 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಬೆಲೆ ಬರಬೇಕು. ಹಿಂಗಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು. ಈಗ ಸಂಜೆ ಹರಡು ಬರೋದ, ಸಂಜೆ ಹರಡು ಬರೋದ ಮೈದಾನ ಬಂದು ಕೂಡುದ ಅಂದ್ರೆ 4-4 ಹೆಂಗಸುಂಡೆ ಚವನೆ ಹೋಗ್ತಾವ. ಚಲೋ ಕೂಡ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ವಿಠಲ ವಾರಕರಿ ಆಲಯ ಭೇಟಿ, ವಿಠಲ ವಾರಕರಿ ಆಲಯ ಭೇಟಿ, ವಿಠಲ ವಾರಕರಿ ಆಲಯ ಭೇಟಿ, जोहार माई बाप जोहार, मीरा सूर्य वंशी दास, या तर देह का उठा करते रायवार, सावर पेरायचा देह हा भरिया पाचानी, 25 झाले या देहाला थंडी, आपुराला संपलेलं सरी, गेले घण्याचे विसर डोळे गावचे लागतील कवा, नाका पुढसे पुढ्यात बडबडामध्ये जाती तोंडासवरील 32 खेळे तोडली. काय गावकडे हळूहळू चालूच राहती, गुडगे गावचे मोठे मोडती, हाता पुढचे वाळून जाती, मग 80 फजिती होईल. माझ्या गावामध्ये मोठ्या गावात पाठीशी लागले, हा ढापणपूरचा मणका मोडले, मग गेल्या कुत्र्याचा हवाली गेला हवाली
एकमेव कारण आहे हो, छत्रपती शिवाजी महाराज आईनं संस्कार शिकवलं. आणि काय सांगितले आई तुळजाभवानी, राजे हे तलवार घ्या आणि महाराष्ट्राचं संकट दूर करा. म्हणजे साक्षात अंबाभवानी तलवार दिली. आम्हाला कोण देतो, आम्हाला सुपारी मिळतं बघा, त्याला ठार कर, ह्याला ठार कर, दुसरे देते, अंबाभवानी देत नाही आम्हाला. बघा तुम्ही, आमची नीतिमत्ता बदलली महाराज, आमचं कार्य बदललं. म्हणून कहत कबीरा सुनो मेरी मैया, आज बरे पीछे डूब गई दुनिया म्हणलं. ज्यावेळी तुम्ही म्हणता तुमच्यासाठी जग मेलेलं असते, म्हणून मरावे पण कीर्ती राहण्यासाठी आपल्याला आवडला. प्रथमच वर्षी या भारतीय आम्ही आलो. आता तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे जवळजवळ 40-50 लाख रुपयाचं प्लॅट तुम्ही घेतला. आमचं घर होतं का तेवढं गेलं नाही. संजय पाटील महाराज, भीमनवार सर या ठिकाणी उपस्थित सर्व भाऊ भक्तांच्या कृपेने हे घडू लागलं. मला वाटलं होतं सिटीमध्ये सगळं 10 लाख झोपतात, कोण बी येत नाही का काय. असं या ठिकाणी संतांचं काय प्रमाणे हे असं वाढतच जाणार म्हणून या ठिकाणी सांगायचं, सोनेकीला पावे निघाला अंधाराची माया
जन्माला महाराज बोला की या देवाला या हाताने कुणाचं चांगलं केलं नाही, चांगलं करायचं, चांगलं केलं नाही, कुणाचं चांगलं भगवलं नाही म्हणून आम्हाला झालं बरोबर आहे. आणि कुणाचं काय चांगलं दिसलं की मला पोटात दुखायचं. आता दत्तात्रेयाला मागून या भारतनगरमध्ये पुढचं जरी मिळालं त्यांचं भविष्य तरी म्हणून थंडीतल्या कर्माचं उघड घालायचो. अरे करायचो गावाकडून जायचं. म्हणून आंधळ्याच्या
जन्म महिलांचं महिलाला दुखणं कळत असते हे माझा हाट्या मुळीच मला पसंत नाही हे 10 रुपयाचे करून काम करतो हे माझ्या आई बापाची मर्जी म्हणून गटात मी उभं खाली मान घालून हो म्हणले म्हणून ह्याच्या सगळं लगीन केलं कलेक्टरची भावना असल्यावर अजिबात पसंत नाही बरोबर आहे की म्हणून मला ह्याच्या सगळं नांदायचं नाही नांदायचं चल माझ्या सगळं हे नांदाचं नाही मला पाहिजे नवरा माझ्या मना जोग नाही नांदाचं नाही मला पाहिजे नवरा माझ्या जोग नाही नांदाचं मला पाहिजे नवरा माझ्या मना जोग नाही नांदाचं मला पाहिजे नवरा माझ्या जोग नाही
म्हणून नाचलं म्हणते आणि मी हा म्हणून सगळं आला इथं नाचत टुलून धडक नसतोय. होय 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 खरं खरं खरं
सरकार तर 2 रुपये तुमच्याजवळ कमी असले तर कंडक्टर हात घेतो का? नाही नाही, हात घेत नाही. हो हो, बरोबर आहे की नाही? हां, खेळण लोकांच्या मार्गाकडे तुम्ही जावा. 10 रुपये कमी आहे हो. मला एक 20 बिस्किट पुन्हा द्या म्हणजे तो देतो का? नाही, देत नाही. सर्वांचं लक्ष असू द्या. भरपूर माणसं असल्या कारणानं मला बोलण्याचं जमत नाही. तुमच्या गोंधळामुळे मी काय बोलतो मलाच कळीन झालं. तुम्ही थोडं शांत बसला ना तुम्हाला कळेल. म्हणजे काय कळेल माहितीये का? तुम्ही जर करता असं बोलत गेलं ना मी काय वागणूक करू लागलो तुम्हाला बी कळत नाही. का सांगायचं म्हणजे असल्या गर्दीमध्ये एवढ्यापेक्षा जास्त गर्दी कोल्हापूरला, एवढ्यापेक्षा जास्त गर्दी निलंग्याला पण कोणी बोलत नव्हतं. त्याला कसं आहे का बोलण्याचं काय पलीकडे जेवण चालू आहे इकडे माणसं ऐकायला बसले. परंतु तुम्हाला सांगतो सकाळी पिलेली दारू संध्याकाळी उतरून जाते. हो हो, बरोबर आहे का नाही? मग एकदा हरिनामाचं जर करता प्याला आम्ही पिलो तर 4 जणांच्या खांद्यावर जाईपर्यंत ही नशा उतरत नाही. मग नेमकं कुठली दारू प्यायचं तुम्ही ठरवा. कारण असं एक माणूस दारू पिला 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 गाववाल्याला माहित होतं ते माणूस दारू पिते म्हणून. ते एक दिवशी काय झालं त्याचं म्हणजे ते मेलं. काय झालं? मेलं. ते मेलं आणि मेल्यानंतर गाववाले काय म्हणले आता बाबा हे दारू पीत होतं मेलं आता आम्ही का मातीत जायला जायचं? गाववाले विचार केले. शेवटी त्यांची दया कोणाला आली माहितीये का? ते मेलेल्याची दया. जे 5 माणसं दररोज पीत होते त्यांना दया आली आणि ते 4 माणसं 5व्याला उचलायला आले. परत 2-2 बाटल्या हाणूनच आले. त्याला का बांधलं नाही काय नाही तसंच उचलली ती. आणि गावाच्या बाहेर काय असतंय? मशान म्हणून धाबा. पहिलं धाबा लागतंय नंतर स्मशानभूमी लागते. ते मड्याला धाब्याच्या भिंतीला चिटकवले आणि आत गेले. तिथं परत काजू करी परत 2-2 बाटल्या हाणले. धाब्याचं मालक काय म्हणतोय? अरे बिल द्या रे, बिल द्या म्हणतोय. ते बिल हे 4 लोक काय म्हणतात माहितीये का? बिल कोणा फरक होतात म्हणले. बिल देणारा माणूस बाहेर बसले म्हणले. बाहेर बसले. धाब्याचा मालक येऊन त्या बिल मागणाऱ्या माणसाला बघायला बाहेर आले आणि बघतो तर काय होतं मडच चिटकलेलं होतं भिंतीला. आणि त्याच वेगानं परत धाब्याचं मालक त्या 4 लोक पिले होते त्या ठिकाणी आला आणि धाब्याचं मालक त्या 4 लोकांना काय सांगतो माहितीये का? अरे बिल 1 रुपये मी देऊ नका पहिले त्याला उचला म्हणला. असं असं माणूस मेल्यानंतर सुद्धा माणसाचं नाव यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग 4 तरी माणसं जीवनामध्ये माणसाने कमवाव निदान ते खांद्याकरी तरी होतील. हा लक्षात घ्या. कारण आम्ही आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यामध्ये जात असतो. त्या ठिकाणी आपल्या 800 लोकांची दिंडी आहे. कोणाला सुद्धा 1 रुपये आम्ही घेत नाही. आम्ही कोणाला 1 रुपये घेत नाही. पिशीच नाही आमच्या दिंडीमध्ये. तुम्ही दुसऱ्याच्या दिंडीत गेला ना तुम्हाला 1,500-2,000 रुपये पिशी येतात. पिशी असते. म्हणून या ठिकाणी सांगायचंय प्रत्येक बाईला 2 साडी आम्ही देतो. 2 टाइम जेवण 1 टाइम चहा आणि संध्याकाळी कीर्तन भजन भारूड हे सुंदर अशा प्रकारे झोप असतात. म्हणून या ठिकाणी सांगायचंय आता आमचं दिंडी कसं आहे एकदा का आळंदीवरनं निघाली थेट पंढरपूरला माऊलीच्या दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही चंद्रभागेचं स्नान केलं आणि नेमकं आमच्या दिंडीमध्ये न शिकलेल्या 2 बाया होत्या. न शिकलेल्या 2 बाया होत्या. त्यांना काही येत नव्हतं. त्यांना फक्त हरिपाठ पाठ होतं काकड आरती पाठ होतं पण त्यांना काय लिहिता वाचता येत नव्हतं इंग्लिश येत नव्हतं. पंढरपूरला कसं आहे अमेरिकेचे लोक तिथं येतात. अमेरिकेच्या 2 बाया त्या आमच्या शांत बसा न शिकलेल्या बाई समोर येऊन उभारले. ते पंढरपूरचा सोहळा बघू लागले. काय पंढरपूर आहे म्हणले. काय पंढरपूर सुंदर पंढरपूर आहे. कुठं भजन चालू आहे कुठं फुगडी खेळायचं चालू आहे कुठं कीर्तन चालू आहे. हा
काय पांडुरंगाची मूर्ती आहे, काय पांडुरंगाची मूर्ती आहे. किती महाराज मंडळी या ठिकाणी येतात, देह भान विसरून नाचतात. 80 वर्षाची म्हातारे तरुणपणाला लाजवी अशा पद्धतीने नाचतात. ज्ञान भान तुकाराम, 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 ज्ञान भान आता तुम्हाला वाटलं का नाही, बरं वाटलं की नाही देवाचं नाव घेतल्यानंतर. तसं त्या अमेरिकेच्या बाया कसं होते माहितीये का, कसं एकदम पांढरी शुभ्र बाया होत्या. आमच्या महाराष्ट्राच्या बायासारखं नव्हते. कसं एक काळी तरी एक गोरी, एक खडबूड तरी एक गाल हात गेलेली. आमच्या बायासारखं होते का, आमच्या बायासारखं ते बाया नव्हत्या. कशा होत्या, कदाचित पान खाल्ले ना पान तर या घशामधलं रस आत जायचं दिसत होतं. एवढं लाल सुंदर बाया. पण त्यांनी काय म्हणले माहितीये का, आमच्या पंढरपूरला बघून काय तीच वंडरफुल म्हणले त्यांनी. काय म्हणले, वंडरफुल. आमच्या न शिकलेल्या बाया काय म्हणजे माहितीये का, त्या अमेरिकेच्या बायाला वंडरफुल नाही रे, पंढरपूरला हे म्हणजे म्हणून माणसाने दोन तरी शब्द माणसाने शिक्षण शिकाव. कारण कुठे काय उपयोगी पडेल सांगता येत नाही. शिक्षण हे भागीरथीचं दूध आहे महाराज. तसं अनेक लोक पंढरपूरला न खर्च करता सुद्धा येत असतात. तसं एक माणूस कोणाला पट्टी द्यायचं नाही, सप्त्यामध्ये जायचं नाही, माऊलीच्या मंडपात यायचं नाही, कोणाला दान करायचं नाही, अन्नदान करायचं नाही, कोणाला एक कप चहा पाजायचं नाही. असे माणसं सुद्धा पंढरपूरला येतात. एकदम चेंबूर माणसं आमच्या दिंडीमध्ये होतं बरं का. 22 दिवसाची वारीमध्ये 1 रुपये सुद्धा खर्च कोणाला केला नाही. मग तुम्हाला सांगतो मी, ते माणूस चंद्रभागेचं स्नान केलं. स्नान केल्यानंतर असं थांबलं आणि एक मुलगा 10 वर्षाचा मुलगा त्याला बुक्का चंदन लावलं. सांगू का भारूड म्हणू, भारूड सांगायचे बरं एक सांगतो नीट आहे का. त्याला चंदन बुक्का लावलं आणि लावल्यानंतर त्या ठिकाणी ते पोरगं काय म्हणलं, माझं 1 रुपये द्या म्हणले. 1 रुपये द्या म्हणले. आता चेंबूर माणूस काय म्हणला, माझ्याकडे 1 रुपये नाही म्हणला. मग तुमचं आधार कार्ड द्या म्हणला. ते सोलापूरची माणसं होते, नाही हुशार हो. सोलापूरचा माणूस काय म्हणला, तुम्ही 1 रुपया नसेल ना, तुमचं आधार कार्ड द्या, तुमचा गल्ली नंबर द्या, तुमचं घर नंबर द्या, उद्या येतो तुमचं 1 रुपये घ्यायला म्हणला. त्या बरोबर एकादशी झाली. द्वादशीला पहिल्या बसला बसलं मुलगा 10 वर्षाचं आणि बरोबर गल्लीमध्ये उतरलं आणि बरोबर भिंतीला बडवलं, ओ मावशी. कोण आहे म्हणून मावशी बाहेर आली आणि दरवाजा उघडले आणि काय म्हणजे माहितीये, कोण बाबा तो, मी पंढरपूरचा. मी कुठला आहे, पंढरपूरचा. मी पंढरपूरचा आहे. मग तुमच्या नवऱ्याने माझ्याकडनं चंदन बुक्का लावून घेतलेला आहे आणि माझं 1 रुपये द्यायचं राहून गेलंय. त्यांनी घरला ये म्हटल्यामुळे मी घरला आलोय म्हणला. बायको जाऊन नवऱ्याला सांगितली आणि नवऱ्याला म्हणली, तुम्हाला काय कळतंय का नाही म्हणले. असं तुम्ही म्हणतो ना कधी कधी, हे नवरा कलेक्टर राहू दे तरी सुद्धा तुम्ही म्हणतो का नाही. कारण देवाचं कसं आहे तुम्हाला सांगतो, देवाचं कसं आहे तुम्हाला सांगतो. पुण्यवंत पाताळ केलेला, छोट्याचा बहुमान वाढवला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. कधी आता तुम्हाला जीवन उदाहरण देतो. मोदी साहेब पहिले काय करत होते,
काय हा मावशी बरोबर सांगितलं बरं का चहा विकत होते रेल्वे स्टेशनवर आणि आता काय पंतप्रधान हा त्याच्याशिवाय देश चालत नाही बघा देवाकडे काय एकदा राजाला भिकारी करतंय आणि भिकाऱ्याला देवाचं काम आहे म्हणून ते चेंगूट माणूस चेंगूट करत होता शेवटी दुसऱ्या वेळी त्या ठिकाणी नवऱ्याने सांगितलं त्या मुलाला 4ला यायला सांग 5ला यायला सांग मला झोप यायला म्हणलं 1 रुपयासाठी 1 रुपयासाठी शेवटी त्या मुलाने जाऊन हनुमंताच्या मंदिरात झोपलं आणि झोपल्यानंतर बरोबर 6 वाजता 1 तास उशीर आला मुलगा आणि दरवाजा बनवला ओ मामी परत ओरडला मामी दरवाजा उघडले अजून तू गेला नाही का म्हणली मामी त्याच्यापेक्षा चिंबूट होती अजून गेलाच नाही का म्हणले नाही गेलं नाही कष्टाचं आहे ना 1 रुपये घेतल्याशिवाय कसं जाऊन म्हणला दररोज 10-15 लोकांना भुका लावतो 15 रुपये कमवतो त्याच्यामध्ये तुमच्या नावाने परत 1 रुपये घेतले कसं सोडू म्हणला बघा तुम्ही कष्टात असेल मोबाईल तिथंच राहते कोण सुद्धा घेत नाही तुम्ही जोपर्यंत कोण सुद्धा घेत नाही बरोबर आहे की नाही कष्टात असतंय म्हणून त्या ठिकाणी त्या नवऱ्याने सांगितलं आता ते सारखं येऊ लागले त्याला सांग आताच माझा नवरा मेला म्हणून म्हणजे काय म्हणला नवरा मेला म्हणून सांग हे नाही घेणार कारण सत्तानं भेळायला होती का होती त्यावेळी मावशीहून बरोबर त्या मुलाला सांगितले अरे बाबा आताच माझा नवरा दचकला म्हणले मुलगा लय हुशार होता मुलगा का म्हटलं माहितीये का मुलगा का म्हणला मावशी मेहनत तर बरं झालं मी माती देऊन जातो म्हणला किती हुशार मुलं आजपर्यंत तुम्हाला सांगतो नाही हुशार मुलं ज्यांनी मारून नीट ऐकतात त्यांनाच कळतं हे त्यांनाच कळतंय संसार करावा नाहीत का कुठे दिसू नये फाटका तुम्हाला सांगतो तुम्ही किती संसार करा काही लोक 4 मजली बिल्डिंग 4 मजली बिल्डिंग बांधले सुद्धा साईडला 2 पत्र हाणले तीच का माहितीये का ते 4 मजली बिल्डिंग खरं घालतो ते मन मरे माया मरे शोभ मरमर तू गए आशा कृष्णा कब नाम रे चिंते से चतुर्गते दुख से शरीर पाप से भटे लक्ष्मी कह म्हणून त्या मुलाने काय म्हणलं मावशीला मावशी तुमचं नवरा मेले बरं झालं पण मी बी माती घेऊन जातो म्हणला असं तर असू दे माती घेऊन जातो हात जोडून सांगतो ऐका मी खोटं मारू नका हात जोडून सांगतो ऐका मी खोटं मारू नका हात जोडून सांगतो ऐका खोटं मारू नका हात जोडून सांगतो ऐका लढाई शक्तीची कमाई 3 दुबळ्याला घातक मित्र पिसाळलेलं कुत्र घातक मित्र पिसाळलेलं कुत्र जोड्या शिवभा करू नका चटक चांदणी फटक भवानी अन घरात देवलीला ठेवू नका आणि घरात कोणाला ठेवू नका कुठे गेली हे नाही ऍडव्हान्स हो मी सांगायच्या अगोदर सांगतोय सगळं
लहान थोडं कम बसा. आता गोंधळ केलं ना तुमच्या घरामध्ये उद्या साप होतं बरं का. थोडं गोंधळ कमी करा. त्या मावशीने त्या मुलाला सांगितलं आणि सांगितल्या बरोबर ते माणूस मेल्यासारखं पडलं घरात. कोण पडलं होते? तिचा नवरा. ऐकायला का नाही? ऐकायला. कोण मेल्यासारखं पडलं होतं? नवरा सोफा सेटवर. आणि ही गंगू रडायला चालू केली. कसं हे तर कोण गंगू नाही ना. चला ऐका, गंगू रडायला चालू केली. आपल्या गावची हो, आपल्या गावची. आपण लाई गंगू होती. गंगू कसं रडत होती? भान छलवीत असं रडत होते. शेवटी काय झालं तुम्हाला सांगतो. गावच्या लोकांनी विचार केला नाही. 4 लोक आले, बाजार केले, त्याचं तरती बांधले आणि तरती बांधून घेऊन चालले. त्यावेळी ते 1 रुपयेवाला मुलगा आता गड्याच्या पाठीमागे जात नव्हता, मड्याच्या पाठीमागे जात नव्हता, आता बायकोच्या पाठीमागे चालला होता. म्हणून ती बाईचं रडायचं चाल बदललं. ती बाई कसं रडत होती? त्यांना मागा मागा जीव लागलंय आता तर घेऊन टाकावं. असं आहे बरं का. जे दान करत नाही, जे दान करत नाही त्यांच्या माझ्यावर रडायला मी येणार आहे. मी रडायला मोकळाच आहे. पैसे घेत नाही काय नाही, असंच रडतो मी. तुमच्याकडे कोण तर बचकलं तर सांगा मला. भारूड कोणाला कीर्तन आवडत नाही, कोणाला प्रवचन आवडत नाही, त्यांना भारूड आवडते. म्हणून हसत खेळत नाचत पंढरपूरला लोक जातील ही एकनाथ महाराजांची अपेक्षा होती. अपेक्षा. भारूड कळत नाही, त्यांना कीर्तन मनामध्ये रुचत नाही, त्यांच्यासाठी भारूड आहे. म्हणून ते मडे घेऊन जात होते. आई रडत होती. आई का रडत होती? आता तर देऊन टाकावं. माझ्यापेक्षा ह्यांचा सूर चांगला आहे बघा, माझ्या रडणाऱ्यांचा. हे कोण बांधलं नाही. तुकाराम महाराज नाही, ज्ञानेश्वर महाराज नाही, हे मनापासूनच रडतात बाया. ते कसं का तयार करतात की तोंडात मेल्यावर बरोबर तयार होते ते असं. परंतु झालं काय तुम्हाला सांगतो, हे सगळं कशामुळे चाललंय? पैशाचं. 1 रुपयासाठी चाललंय. 1 लाख रुपये म्हणून 1 रुपये तुम्ही काढतात तर त्याला 1 लाख म्हणते का? नाही. त्याला 1 लाख म्हणत नाही. असं भारूड करत, असं कन्नड भजन म्हणत काय केलं माहितीये का? आपल्या अक्कलकोट तालुक्यामध्ये हाल चिंचोळी गावामध्ये 7 लाख रुपये बसनाचा गोळा करून 18 लाख रुपयाचं मंदिर आम्ही बांधलेलं आहे. संजय पाटील महाराजांनी दरवेळी त्यांचं कीर्तन आम्ही ठेवत असतो. सर्वांच्या दिवशी ते वर्धापन दिन असते ना, त्यांचं कीर्तन आम्ही ठेवत असतो. आता दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये हिपळे गावामध्ये पांडुरंगाचं मंदिर अजून उभं आहे. आता बांधण्याचं काम चालू आहे. तुम्हाला सांगतो, गाव खूप लहान आहे, फक्त 400 ते 500 लोकसंख्या आहे. तरी सुद्धा गावामध्ये मंदिर असावं, गावामध्ये सत्य व्हावं, गावामध्ये मोठमोठे कीर्तनकार यावं, भजनकरी यावं, सगळे महाराज मंडळी होऊन आपल्या गावामध्ये उपदेश करावं, गाव नीट चालावं. ह्याला कोण अधिकार येते का? ह्याला फक्त ह महाराज लागतात. गावात तर भरपूर आहेत हो, परंतु लागतात कोण? हा महाराज मंडळी लागतात. आणि सांगायचं माझं काम आहे का? मी मूळचा हाल चिंचोळीचा आणि राहताय कुठं? आता हिपळे गावाला. ज्या वेळेला मी हिपळे गावाला आलो, एक वारकऱ्याचं मान काय असतंय. आता मी तुम्ही भरपूर कार्यक्रम ऐकायला बसलात म्हणून सांगतो. होईन भिकारी पंढरीचा कार्यक्रम. मी एक भिकारी आहे पण पंढरपूरचा आहे. आणि दैवने देवरा जे तुम्ही बसला तुमच्यामध्ये सुद्धा देव आहे, पण ते आत्म्याच्या स्वरूपात आहे. ज्यावेळी हिपळे गावाला आलो त्यावेळेपासून जवळजवळ 2-3 वर्ष झालं मला हिपळे गाववाल्यांनी माझ्यासाठी जवळजवळ 1-1.5 लाख रुपये खर्च करून जागा दिली, घर बांधलं. दरवर्षी
दरवर्षी मला गहू ज्वारी आणि दिवसेंदिवस भाजीपाला दूध दही सगळं फुकट मिळतं. हा कशामुळे माहितीये का? भजन करतो म्हणून. देवाचं भजन करतो म्हणून. ऐका, म्हणून तुम्ही मी केल्यासारखं करू नका. निदान एक तरी अभंग पाठ करा, हा एक तरी गवळण पाठ करा. वा वा अहो कलेक्टर साहेब सुद्धा आता पुण्यामध्ये तुम्ही गेला ना, दिंडी पुण्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला सांगतो कलेक्टर लोक आमचं पायात होतात आणि मोठमोठ्या बिल्डिंग मध्ये नेतात. नको नको म्हणताना जेवू घालतात आणि येताना परत 101 रुपये देतात. काय वारकऱ्याचं मान आहे. आणि ज्या नगरामध्ये तुम्ही आहे त्या नगराचं नाव आहे भारत आणि देशाचं नाव काय? भारत. विचार करा मग तुम्ही कशामध्ये आहे? भारतामध्ये. त्याला दुसरं नाव आहे हिंदुस्तान. म्हणून ऐका, त्या ठिकाणी सगळं काही झालं आणि विचार करा, टेकुनी खाणारा झोपुनी बोलणारा पुढारी अपरा मारू नका. दारू पिणे गंगालात लेणे हे यमाजीला बोलवणे जोडून सांगतो ऐका तुम्ही खोट्या मारू नका. 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 मारू नका. मारू नका. खाण्याची मारामार गरिबांच्या पोरीला तुम्ही बुडवू नका. चोलटा गुड पावडा खाणार आणि सासरी वस्ती करणा. पोरगा बेकार खाण्याशी मारामार गरिबाच्या पोरीला तुम्ही बुडवू नका. लपडेला मामा नवरा उतावीळ आणि गुडघ्याला भाशिंग कधी जाणू नका. या हालचिंचोळीचं बांधव म्हणजे कसं आहे, किती कष्ट आलं तरी सुद्धा गळफास घेऊन मारायचं नाही. हा लक्षात घ्या. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. अंतीस जाशील वेगळाचं प्राण्या माझं माझे म्हणून तुमचं कोण नाही. म्हणून लग्न झालेल्यांचं बरं आहे. जे लग्न होणार आहे त्या मुलींना माझा हात जोडून विनंती आहे, तुमच्या लग्नासाठी बापाचं 2 लाख रुपये देणं होऊ द्या. ते कुठलं तर काढाल हो, परंतु तुम्ही नवऱ्याच्या घरी टिकाव की हे नाही टेन्शन असतं. इकडचं का आवाज येऊ लागला मला कळीत झालंय. ऐका, लग्नाचे मंडळी म्हणजे हे बिगर लग्नाचेच मात्र असं काय तर घोळ आहे. तुम्ही असे धरू नका. तुम्हाला मिळते का नाही गॅरंटी त्याच्याकडे आहे. कोणाकडे आहे? देवाकडे. हा ते दत्तात्रयाकडे आहे. हो. अहो आम्ही फ्लॅट घेऊ, तिथं स्लॅब टाकू, पोरगी मिळावू की आहे की नाही. दिवाला खाट मिळा. तुम्हाला सांगतो आजकाल लय अवघड झालंय. मी कुठेही कीर्तनाला जातो, भजनाला जातो, प्रवचनाला जातो. लोक काय म्हणतात, घंटे महाराज एक सरकारी नोकरदार आहे का बघा, माझ्या मुलीला द्यायचंय. मुलगी कशी आहे? फोटो दाखवले 4 दिवस बघून येतील. पण नवरा कसलं पाहिजे? कसलं? सरकारी. हो. त्याला 40,000 पगार असा. विचार करा. दिवस संपले, आरडून चालत नाही. अर्धायचं नाही. विचारलं तुम्ही. हो. अर्धायचं असेल तर त्याला अर्धा देवाला. कुणाला? देवाला. त्याच्याशिवाय विठ्ठल जळी तरी भरला रिता ठाव नाही उरला. त्याच्याशिवाय काडीचं पान सुद्धा हलत नाही. हो. त्याला ओरडा, त्यानं काय तर संकट सोडवलं. म्हणून त्या बिगर जे लग्न होणार आहे त्या मुलीसाठी 1-2 मिनिटाचं एक कन्नड आहे. कन्नड सांगू का? ತಂಗಿ
मागेले बसली माझी बहीण आहे, माझी आई आहे, माझी अक्का आहे, त्यांना हात विनंती आहे. तिथे गेल्यानंतर नांदायचं कसं ओबर आवप्पा ಹೇಳಿದ್ರು ಮಗಳಿಗೆ ಯವ್ವಾ ನೀನು ಮದಿ ಮಾಡ್ತ ನೀ ಹೆಸರು ತಗೊಂಡ್ ಬಾ ಹೆಸರ ಆಕೆ ಮದಿ ಮಾಡಿದ್ರು ಆಕೆ ಮನಿ ಕೊಟ್ಟರು ಗಂಡ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ನಡ್ಲಿಗತ್ತು ಬರ ದೇವಳಿಗೆ ಅವ್ರ ಪಪ್ಪ ಕರ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದ ಪಪ್ಪ ಕರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಕಳಿ ಈಗ ಹೆಸರು ತಗೊಂಡು ಹೋಗ ಮನಿ ಒಂದ್ಸಾರಿಗೆ ಹೆಸರು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅವ್ರ ಮಮ್ಮಿಗೆ ತೋರ್ಸ ಅವ ಅಲ್ಲಿ ಹೆಸರು ತಗೊಂಡು ಮನಿ ತಗೋ ಹೆಸರು ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಳೋದು ಬೇರೆ ಅದ ಇಕ್ಕಿ ಕೇಳೋದು ಬೇರೆ ಅದ ಹೌದು ಪರಮಾತ್ಮ ವಿಷಯ ಅಂದ್ರೆ ಹ್ಯಾಂಗದ ನಿಮ್ಗೆ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾರೆ ನೀರಿದ್ದಂಗ ನೀರ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಮ್ಯಾಗ ಯಾರು ತೀರ್ತದ ಒಣಗುದ ಕಟ್ಟಿಗೆ ಪಾದ ಪಚ್ಚೋಳ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಮ್ಯಾಗ ತೀರ್ತದ ಅದಕ್ಕಿಂತ ತೆಳಗು ಹೋಗಿ ಮೇಣ ಮಸುಳಿ ಮಗಲ್ ಸಿಗ್ತವ ಅದಕ್ಕಿಂತ ತೆಳಗು ಹೋಗಿ ಮುತ್ತ ರತ್ನಗಳು ನಿಮಗೆ ಸಿಗ್ತಾವ ಎಲ್ಲಿ ಹೋಗೋದು ಒಂದು ನೀವು ಸರಿ ಪಾಲ ಪಾತ್ರೋಳ ಆಗಬೇಡ್ರಿ ಯಾನಂದ್ರೆ ಅವರು पाला पाचोळा ಆಗಬೇಡಿ ಹಾಗಾಗಿದ್ರೆ ಒಳಗೆ ಹೋಗಿ परमार्थ विषयामध्ये कसं जायचंय खोल जायचंय जोपर्यंत तुम्ही खोल जात नाही तोपर्यंत भगवंत प्रसन्नच होत नाही परमदासाची कथा बघा चोक्या मेळ्याची कथा बघा कुठे गेला होता त्यांनी ज्याला पाय सुद्धा नव्हता ज्याला हात नव्हता असं भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकून लोळत 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 कुठाला होता लवळच्या ठेशन जवळाला होता हॅलो हॅलो कारण आमचा संप्रदाय कसा आहे सारखं लहानपण आहे पंढरीच्या लोकांनाही अभिमान आणि पायापट्टी जन एकमेका बरोबर आहे की नाही आमचं कसं आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा तुका म्हणे जाण व्हावे लहान लहान त्याचा पाया मी पडतो जाऊ काय अडचण नाही अजून आहे का महाराज हा ते जे तुम्ही डायलॉग मारला ना ते मराठीमध्ये बोला जे कन्नडमध्ये बोललं कोणाला कळत नाही मराठीमध्ये बोला ते तरी बी लय हसायला तो असू द्या हो ठीक आहे ठीक मराठीत सांगा फक्त एक डायलॉग मला काय झालंय की नेमकं आल्यावर सांगितले थोडं हसवा म्हटले म्हणून ते हसण्याचं साधन काढतो असले फक्त मराठीमध्ये बोला तुम्ही. चालेल 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 मराठी सांगतो लपडेला बाबा नोरा उताविला आणि गुडघ्याला बाशिंग कधीच बांधू नका वजीर राजा करे खुदा कोर्टाच्या पायऱ्या तुम्ही चढू नका भाषा मराठी साहेब मराठी नरड्याला लंगोटी बांधू नका विठू माऊली तू जगाची गमाय विठू माऊली तू जगाची गमाय जशी वासराला अंबराची गाय जशी वासराला अंबराची गाय माऊली जगाची गमाय विठू माऊली जगाची गमाय करता थोडं 2 मिनिटं सांगतो शेवटी काय झालं तुम्हाला सांगतो एक रुपयेवाल्याचं जसं गाववाल्यांनी गेलं तसं सरणावर टाकलं आणि कसं असतंय सरणावर टाकल्याबरोबर तिथं 4 पिलेले माणसं होते एक जण काय म्हणला माहितीये का राखेलचं डबी घेऊन ये म्हणला हे मेलं होतं का नाही हे मेलं नव्हतं
नाटकं करत होता आणि राखेलच्या डबी घेऊन या म्हणवर राखेलच्या डबी घेऊन आला आणि ह्याला वाटलं होतं आता गावच्या लोकांनी मला काय ठेवत नाही, आता मला चालते तू म्हटलं. बायको काय करत होती आता बायकोला दुःख आवडलं ना, नाटक केले पण ते ओरिजिनल होणार आहे आता, म्हणून पुन्हा रडू लागली. मला 8 दिवसाला गेला वडापाव होता आठवण होऊ लागलंय. आता नवरा मरणार आहे. आमच्या मधला नवरा कोणी सांगू का? आमच्या मधला नवरा म्हणजे अहंकार. त्या अहंकाराच्या नवऱ्याला मारून टाका, तुमच्या मुलाला बी मारून टाका. सगळ्याला 6 मुलं, 1 नवरा. 1 नवरा म्हणजे अहंकार आहे आणि 6 नवरे म्हणजे 6 मुलं म्हणजे काम, क्रोध, मद, मच्छर, अहंकार आणि दमन. हे 6 मुलं. जोपर्यंत ह्यांना तुम्ही मारत नाही तोपर्यंत ह्या रोडच्या अलीकडे तुम्ही येऊ शकत नाही, कारण ते येऊ देत नाही. म्हणून या ठिकाणी सांगायचं. आणि शेवटी राखेल वाचल्या लोकांनी तरी सुद्धा म्हणाव का नाही तुझं 1 रुपये म्हणून, तरी सुद्धा म्हणत ना 1 रुपये घ्या म्हणून. मरायला गेलंय तरी सुद्धा 1 रुपये द्यायच्या भानगडीत नाही. शेवटी काय केलं तुम्हाला सांगतो, शरण ठेवले. शेवटी एक जण पंच काय म्हणले, ए गाडीपेटी तोगण बार हो म्हणला. गाडीपेटी घेऊन आणलं तरी सुद्धा गप्पच हो. शेवटी जवळच्या माणसाने काय केलं, ते 1 रुपये लावले जाऊदेत बघा कपाळावर. जवळचा माणूस काय म्हणलं, हे 1 रुपये पडलं बघ रे कपाळावरचं, सुटलं बघ, सुटलं म्हणल्यावर हे म्हटलंय. तुम्हाला सांगतो भगवंताचं असं आहे, काही माणसांना मेलं तरी भगवंत सोडत नाही. जितकं त्यांनी घेणार आहे ते घेतल्याशिवाय राहणार नाही. 1 रुपये घेऊन गेला का नाही, तो मुलगा म्हणजे कोण होता? माझ्या पांडुरंग होता. सगळ्याकडनं वशिला करून घेतलाय, वसूल करून घेतला. असलं माझा देव आहे. त्यानं किती काळ आहे काळ करून घेत आहे. महाविष्णुमय चढत्या घरी कधी राहू नका, राहू बहीण हे सगळे पैशाची मोहिरे, हे कधी आहे रे विसरू नका. हरे कृष्णकांत विनिमित्त तुम्हास हे लिळे लटके म्हणू नका. लटके म्हणजे खोटं म्हणू नका. खोटं आतापर्यंत जे सांगितलं ते खोटं म्हणू नका म्हणतात. म्हणून हात जोडून सांगतो ऐका, मारू नका. हात जोडून सांगतो ऐका, हात जोडून सांगतो ऐका, हात जोडून सांगतो ऐका,
Bye.
काय झालं तुझा अवतार असा कोणाचा वेळ लागलाय तुला मला मला त्याचं वेळ लागलाय की त्याचं अरे त्याचं म्हणजे कुणाचं का त्याचं त्याचं म्हणजे त्याचं केव्हा महाराज त्याचं म्हणजे भीमनवर सरांचं लागला फेडायला तुम्ही कुणाचं लागलंय त्याचं म्हणजे त्या पंढरपूरचा प्रवाह उठवला होता असं का बरोबर आहे त्याचं वेळ लागलं माणसाला वेळ झाले संताची वेळ झाले आपण गावाला जायचं जाऊ दे तुला फुगा बाळाला घ्यायचा तुला खायला काय घेऊ डेअरी मिल्क पाहिजे डेअरी मिल्क प्रणत माझ भारतान Oh
बाळ पिवळ्या जरा खाणं रे हे बापरे शी. काय करो आयाला लाज नसते लोकांना ठिकाणी पाहावं लागतंय लय लांबून आलो महाराज लय लांबून आलो कोणाचं फोन बिन येतं का नाही तुला मला महाराज कोणाचं आलंय काल परवा चालतं हाय का फोन तुझ्याकडं माझ्याकडे मिस कॉल मध्ये पडल्यात लय नंबर आता वेटिंग मध्ये सगळे आदित्य बोगडे नाव कोणाचं काय ह्याच करी नाही मला हे नाव कोणाचं आलंय महाराज हा एक महिना अगोदर बुकिंग झालं एक नाव कोणाचं त्यांचं नाव घेतल्यावर बघा ना तर भांडणं फेडतील घरात नाही हो बोला की महाराज हा महाराज कोणाचं? आपल्या गावाला होत्या बघा कोण शिकवायला होत्या की त्यांनी कोण त्यांचं मिस कॉल आलंय तुला त्याने तर मला मदत दिली नाही आमच्या एकदा की भारत माताला अगं बारा करून जातील त्याच्या घरात भांडण लागेल म्हणून तर मी गप असले तर तुम्ही विचारलं की कोणाचं म्हणून आलं अजून कोणाचं लागलं आणि अजून कुणाचं आलंय अजून नाही जण आलं महाराज कुणाचं आदित्य बोगडे तसं बघा आदित्य बोगडे म्हणून त्याने तर मस्कॉल मारून बस केलेत मला हा अजून कुणाचा शुभमराव शुभमराव आहेत तुला लगीन करून घेतो म्हणतील का मला त्यांना सगळ्यांना सोडून सोयचं तिथून मला दुसऱ्याकडे जायचं आहे गाव तिथं नवरे तुला मला गाव तिथं नवरे जाईल तिथं नवरे मला जात नाही मला काल परवा झालं महाराज फोन अजून कुणाचं महाराज हो मला लायसनचं फोन आलं पण त्यांचं दोघा तिघाचं नाव मला भ्या वाटतं सांगायला का होत नाही बोलायचं चालते सगळं महाराज बोल की ते आपले काल परवा चालेल बघा आम्हाला संताची किती नवऱ्यांचं नाव सांगली पण एक नाव तर सांग महाराज पेरुखाचे चिरण खेळण्याचे सोडून आणि ओपाच्या नावावर तुमचे ते पेरून
असं कसलं बी लावून चालत नाही महाराज. चलत नाही महाराज हे लागावं परमात्मा करायचं नाही. तिथं ध्यान समोर हुजऱ्यासारखे नाचण्यापेक्षा इथं नाचलं ते नाचलेलं बरं. खरंय तुझं खरंय महाराज. आता हिंदे आता हिंदे जरा अजून एक कुठली तरी दुसरी आली असेल तर ही जागा अजून पण पडली नसते. होय खरंय की. पण मी एवढी सुंदर माझ्या टकलीने कसं म्हणते बघा सगळ्यांना. बरोबर आहे प्रतिमा सर. तुम्ही एवढे काही लक्ष देऊ नका माझ्या लई अजून लई क्लासेस मध्ये सगळे. होय वेळी झाले खाजनार मेरे सद्गुरुचे चरण आले. वेळी झाले एक भगवंताचं माणसाला वेळ लागावं. कोणाला वेळ लागतंय, कशाचं लागतंय, कोणाला कशाचं लागतंय, कोणाला कशाचं लागतंय. परंतु आम्हाला तर वेळ त्या भगवंताचं. कारण तुकाराम महाराज देवाला मागितले, देवा हे पांडुरंगा हे चिदान दे का देवा, तुझा विसर न व्हावा म्हणले. कोण म्हणले? तुकाराम महाराज. आणि आमच्या गल्लीमधले कसं म्हणते, कसं हे चिदान दे का देवा, शेजाऱ्याला कोरोन व्हावा, त्यातला त्याचा काटा निघावा, त्याचा जागा माझा व्हावा. आजकालचे लोक म्हणून चप्पलगावला कार्यक्रम केलो, रुपयाला केलो, हाल चिंचोळ्या गेलो, हातूरला केलो. एक मावशी लई रडत होती. कसं विठ्ठल विठ्ठल म्हणलो. मावशी रडून रडून सांगत होती, काय घंटी महाराज मागे 6 महिन्याच्या खाली माझा एक बोकड वारलंय म्हणलो. तुमचा सूर माझ्या बोकडाचा सूर एकच म्हणजे. माणसाला कवा काय सुचेल सांगता येत नाही. म्हणून बाईचा अंत, घोड्याचा अंत, पाण्याचा अंत आणि पाण्याचा अंत माणसाला लागलं नाही. या ठिकाणी आजचा हा शेवटचा कार्यक्रम म्हणजे काय, आई तुळजाभवानीचा जोगवा. जोगव्याचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. सर्वांनी या आई अंबा भवानीच्या पंथीमध्ये सर्वांनी कोणाकडे 10 रुपये 20 रुपये असतील, आतापर्यंत जे दिलं ते भगवंताला जाऊन पोच झालं. आणि आता जे देता ते आईच्या महाद्वारासाठी जात असतात. म्हणून या ठिकाणी निर्गुण निराकार दादा माहूर मारिएगा, सगुण सांगवया मी यमाई मारिएगा. कैकाय बाबा जुळील माझा देश, ब्रह्मा विष्णू महेश पुस्तकी अम्माच, ऐसे निदान सांगितले मी तयास. निर्गुण निराकार दादा माहूर माझा, दादा माहूर माझा,
आणि हातावर पडून येते मला हो हो लई डेंजर आहे हो पन्हाळी अल्लम्मा सौसती अल्लम्मा मनूर अल्लम्मा सौसती अल्लम्मा वकटपूर अल्लम्मा हे जे आहे ना देवी हे गड्याला बाई केलेली देवी आहे आणि बाईला गडी आणि कसं पण माझा ऐकावा बोला पृथ्वीवर थोडं झुंजाट सुटेलं थोडं पर्वत उडवली जातील आणि 11ही जाती हे ठिकाणी होतील कलियुगाची ऐकावी थोडी पुत्र होईल पित्याचा होईल हरकार सोडणी घरोघरी फिरती नवारी आई समाजा शब्द ऐकावा निर्धारी पृथ्वीवरील जगाला विपरीत होईल बहीण भाऊ दोघा जणांचा विवाह लागेल पृथ्वीवरील जगाला विपरीत होईल बहीण भाऊ दोघा जणांचा विवाह लागेल 5 वर्षाचा बाळ भरतार मागेल आणि 6 वर्षाची नारी गर्भीण होईल ऐका नाथ महाराजांनी सांगितलंय भाळ ख्यात कले दिलो भाळ ख्यात कलेला वन ह्याला अण्णा तंगीर मध्ये आगालो चिंता धर्मान बराला आणि तरी भेट 70 वस्ती मंदिर त्याला ही भारत नगर वस्ती मंदिरला ಯಾರಿಗೆ ನೋಡೋದಂದ್ರೆ ಈ ಕಣ್ಣಿನ ಅವ್ರಿಗೆ ನೋಡಿದ್ರಿ ಕೊಡಾದಿದ್ರೆ ದಾನ ಮಾಡ್ರಿ ಎಲ್ಲಿ ಭಗವತ್ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಹೌದ ಮೆಡಿಕಲ್ ಬಿಲ್ ಎಷ್ಟಾದ್ರೂ ತುಂಬಿ ಬರ್ತಿರಲ್ಲ ದವಾಖಾನೆ ಬಿಲ್ ಎಷ್ಟಾದ್ರೆ ತುಂಬುತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಹೌದು ಇರ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬಡ್ಡಿ ಕಡೆ ತುಂಬುತ್ತೀರಿ ತುಂಬಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ ಕೊಡಾದಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕೊಡ್ರಿ ಅದೆಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಮಾಪಾತ್ರ ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡಿ विपरीत होईल बहीण भाऊ दोघा जणांचा विवाह लागेल 5 वर्षाचा बाळ भरतार लागेल 6 वर्षाची नारी गर्भीण होईल आकार जाईल अवघा होईल निराकार जातील चंद्र सूर्य तारे मग पडेल अंधकार आणि एक सगुण माझा ऐकावं संधी तुम्ही पुळपिटी राहणे नाव माझ्या आदिशक्ती अंबेचा व्यवहार करा हे आदिमूर्ती एका जनार्दनी प्रसन्न झाली आदिशक्ती आईचा जोगावा मागतो आईचा जोगावा मागतो आईचा जोगावा मागतो आईचा जोगावा मागतो आहे धन्यवाद नवमीला भक्तीच्या करीने नवरात्रात तप सांडोनी मागेन ज्ञान पुत्रा हाती सांडू पुत्रा आईचा जोगावा मागतो आईचा जोगावा मागतो आईचा जोगावा मागतो आईचा जोगावा मागतो पूर्ण बोधाची जैन पडली अशा प्रश्नाच्या पाणी न करली मनोविकार करील खडवली आता भूमरसाची करील दुर्ली आईचा जोगावा मागतो आईचा जोगावा मागतो आईचा साजनी झाले मी सहजनी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडियाला संग केला मोठा मार्ग आईचा